रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 236 ते 242. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्राम आले, तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. हा जी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचिता, तो तव चुकविता लाभू आथी. असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवन देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणी एका कवळुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही कैवी ऐथ प्रवर्ताते. ऐसे पार्थ तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्पशाची थोरी सांगेन तुझ. अर्थ: कौरव हे अभिमानाच्या मदाने भुलून गेले आहेत, त्यामुळे ते संग्राम करण्यासाठी आले आहेत. तरी आमचे हित कशात आहे हे आम्हाला पाहिले पाहिजे. आपलेच स्वबांधव आपण कसे मारावे, हे असे भलतेच कसे करावे. काळकूट विष आहे हे कळाले तर ते कसे घ्यावे. अहो, वाटेने चालत असताना पुढे सिंह एकदम आडवा आला तर त्याला चुकून जाण्यातच हित आहे. प्रकाशाचा मार्ग सोडून अंधारमय विहिरीत जाऊन बसणे, यामध्ये कोणता लाभ आहे हे देवा तूच सांग बरे. किंवा अग्निज्वालाला प्रज्वलित आहेत हे पाहून आपण बाजूने गेलो नाही तर त्या अग्निज्वालाला एका क्षणात आपणास वेष्टून जाळून टाकतील. तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील हे कळल्यानंतरही आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे. एवढे बोलून अर्जुन देवास म्हणाला, इकडे लक्ष द्या, ही विनंती या पापाचे भयंकर परिणाम सांगतो. रामकृष्ण हरी.